शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत जाचक अटी असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय। शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यायचा नाही, खासदार आमदार विकत घ्यायचे आहेत, तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली असं त्यावर उत्तर एकनाथ शिंदेंनी दिलंय। कैलास पाटील परवा सांगत होते, ते सांगतील शेतकऱ्याला आता कर्जमाफी त्यांनी दिले, आपण मुक्त म्हणतो ते माफी म्हणतायत। कर्जमाफीमध्ये त्यांनी अशा अटीतटी शर्ती टाकलेल्या आहेत की शेतकरी म्हणाल मेलो तरी चालेल पण तुझं कर्ज नको, मी भीक नको पण कुत्रावर। शेतकऱ्याला तुम्हाला धड कर्जमुक्त करायचं नाहीये, शेतकऱ्याच्या मालाला किंमत द्यायची नाहीये, पण नुसते आमदार खासदार आणि नगरसेवक आणि हे विकत घ्यायचे। वा, एवढा पैसा आहे तुमच्याकडे। मी त्यावेळेस शेतकऱ्यांना सांगितलं, तुमची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम केलं। आपण शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली। आज गेल्या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा केली आणि कर्जमाफी जी केली होती ती घोषणा देखील आपण पूर्ण करतोय। आणि म्हणून शिवसेना जिथे आपत्ती तिथे शिवसेना। की अरे तुम्हाला राजकारणात पोरं होत नाही म्हणून आमची का पळवत आहे? तुमच्या वांजोटेपणावर तुम्ही उपचार करा ना, विचाराचं वांजोटेपण आहे तुमच्यामध्ये। आमची कशाला पोरं पळवतात? किती पळवाल पोरून? आमची काय तुमची पोरं पळवणारी टोळी म्हणून आमची पोरं पुरवणारी टोळी नाहीये। किती किती घेऊन जाल तुम्ही? पण मी डॉक्टर नसलो तरी अजूनही ऑपरेशन करतो, आणि ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्याचं नाही। वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही।